एकदा अमावास्येच्या रात्री जेव्हा संपूर्ण राज्य गाढ झोपेत होतं, तेव्हा त्या चेटकिणीने आपल्या गौरी मंत्र शक्तीने राजवाड्यात प्रवेश केला. तिने राजाच्या खोलीत जाऊन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न सुरू केला. राजाच्या छातीवर एक अदृश्य दडपण आलं. त्यांचा श्वास गुदमरू लागला. मृत्यू अगदी दारात उभा होता. आणि त्याच वेळी देवीच्या मंदिराची सेवा करणाऱ्या एका गरीब गुरुवाच्या घरात काहीतरी अघटित घडत होतं. त्या गुरुवाला 2 मुली होत्या, राधा आणि गौरी. त्या दिसायला जितक्या साध्या तितक्याच धाडसी आणि तल्लख बुद्धीच्या होत्या. देवीच्या भक्तीमुळे त्यांना काहीतरी संकट आल्याचा पूर्वभास झाला. मंदिराचा दिवा अचानक विझला आणि वारा वेगानं वाहू लागला. दोन्ही बहिणींनी ओळखलं की देवीच्या भक्तावर, आपल्या राजावर प्राणांतिक संकट आलं आहे. क्षणाचाही विलंब न लावता त्या महालाच्या दिशेनं धावल्या. ती चिटकी राजाला बेशुद्ध करून बळी देण्यासाठी घेऊन चालली होती. दोघींनी तिची वाट अडवली. चेटकी आणि त्यांच्यात घमासान युद्ध झालं. या दोघी तिचा वध करणार, तोच चेटकिनीने भ्रम केला. ती धुरांच्या लोटात गायब झाली. ती पुन्हा कधीच रामेश्वरला आली नाही. राजवाड्यावरील काळं सावट दूर झालं. राजे राणा यशवंत शुद्धीवर आले. आपल्या प्राणांचं रक्षण करणाऱ्या त्या 2 मुलींचं शौर्य पाहून राजाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी भर दरबारात गुरुवाच्या दोन्ही मुलींचा मोठा सत्कार केला आणि संपूर्ण घराणं या दोन्ही मुलींचं कायम ऋणी राहील अशी शपथ घेतली. देवीची कृपा आणि त्या 2 मुलींचं शौर्य यामुळेच रामेश्वर सुरक्षित राहिलं. पुढे काय? इथपर्यंतची सगळी गोष्ट आम्हाला माहिती आहे. त्या चेटकिणीचा अंत कसा करायचा हे सांगा ना. ऐका ना, आम्ही खूप संकट पार करून इथवर आलोय. आम्हाला जाणून घ्यायचंय, म्हणजे ही कथा आम्हाला माहिती आहे, पण याचा शेवट माहिती नाही. अडगळीच्या खोलीत आम्हाला एक बखर सापडली. तिच्यात या मंदिराचा उल्लेख होता, दक्षिण भैरवी मंदिराचा. इथे काहीतरी सापडेल म्हणून आम्ही इथे आलो. इथे त्या भिंतीवर सुद्धा हीच कथा लिहिली आहे, पण तिथे त्याचा शेवट लिहिलाच नाहीये. कथा तेवढीच आहे. म्हणजे कारण त्या कथेचा शेवट हा कुणालाच माहिती नव्हता. तो कधी लिहिलाच गेला नाही. मीच त्या घटनेचा शेवटचा साक्षीदार आहे. आणि तेव्हापासून मी या शिळेमध्ये अडकून पडलेलो आहे. म्हणजे त्या चेटकिणीचा अंत कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे? हो, सांगा ना. त्या चेटकिणीला संपवायचं असेल ना, तर तळी गावाच्या वेशीवर असलेल्या तळ्याजवळ जावं लागेल. त्या तळ्यातील कासवाखाली एक गुप्त पेटी लपवलेली आहे. आणि
त्या पेटीतच त्या चेटकिणीचा अंत करण्याचा उपाय दडवून ठेवलेला आहे. पण ते कासव त्या रहस्याचं रक्षण करते. मग ती पेटी कशी मिळवायची? एक विधी करून तुम्ही त्या दैवी कासवाला बाहेर काढू शकता. आणि जेव्हा कासव बाहेर येईल तेव्हा राजे राणा यशवंत यांनी कुंडात उतरून ती पेटी बाहेर काढायची. कारण त्या पेटीतच ते रहस्य दडलेलं आहे. राजे राणा यशवंत तर त्या कथेत होते, त्यांना आत्ता कुठे शोधायचं? ताई, जसा आपला पुनर्जन्म झालाय तसा त्यांचाही झाला असेल ना. आपल्याला त्यांना शोधावं लागेल. हां हां. त्यांना शोधायची गरज नाहीये. ते राजे राणा यशवंत तुमच्या दोघींच्या जवळच आहेत. कोण? अथर्व. अथर्वच पूर्वजन्मात राजे राणा यशवंत होता. त्याला सोबत घेऊनच तुम्हाला हे कार्य पूर्ण करावं लागेल. अथर्वच राजे राणा यशवंत आहेत. हे बरं झालंय ना? नाही, इथूनच तर खरी परीक्षा सुरू होते. ती जी चेटकीण आहे ना, ती एक अतिशय क्रूर आणि मायावी शक्तींनी परिपूर्ण अशी ती चेटकीण आहे. आणि तिला संपवणं हे इतकं सोपं नाहीये. या सगळ्यासाठी तुम्हाला एक विधी पूर्ण करावा लागेल. आणि त्याशिवाय तुमच्या हाती काही लागणार नाहीये. आणि तो विधी पूर्ण कसा करायचा हे फक्त तुमच्या वडिलांना माहितीये.